बाळा, तुझ्या बापूला जमलं तर माफ कर. मी तुझ्या माफी मागण्याच्याही लायकीचा नाहीये. बाळा, तुझ्या बाबतीत खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं. गेली 18 वर्ष झालं शिक्षक म्हणून काम करतोय, पण अजूनही पगार मिळत नाही. त्यावर आता पुढं काय करायचं तेव्हा विक्रम बाप्पा म्हणाले की तू फाशी घे, म्हणजे तूही मोकळा आणि मीही मोकळा तुझ्या जागी दुसरा कर्मचारी भरायला. मंडळी, हे पत्र एका विनाअनुदानित शाळेतील शिक्षकी पेशा असलेल्या एका बापानं आपल्या अवघ्या 3 वर्षांच्या लेकीला मरणापूर्वी लिहिले. कारण कळतंय, ज्यांना उमगतंय अशा सरकारसमोर आपल्या कितीही अर्थकिंकाळ्या मारल्या तरी सुद्धा त्यांना ते ऐकू जात नाही. मग कळण्याचं वय नसलेल्या लेकीसमोर तरी आपल्या भावना व्यक्त करता येतील, आपली अर्थकिंकाळी मांडता येईल. यामुळंच की काय कदाचित या बापानं आपल्या अवघ्या 3 वर्षांच्या लेकीला मरणापूर्वी हे पत्र लिहिलं असावं. पण मुळात असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवं ज्ञान पेरणाऱ्या याच शिक्षकांवर स्वतःचंच आयुष्य संपवण्याची वेळ का येतेय? याच शिक्षकांवर असा कोणता प्रसंग ओढवलाय, असा कोणता गंभीर मुद्दा निर्माण झालाय की ज्यामुळं शिक्षकांवर अशी वेळ आली आहे? याच प्रश्नाचं उत्तर शोधूयात या व्हिडिओतून, कारण सध्या महाराष्ट्रात हा मुद्दा गाजतोय. नमस्कार, मी कोल्हापुरी पोरगी तेजस्विनी. खरं तर बीड जिल्ह्यातल्या एका विनाअनुदानित असणाऱ्या आश्रमशाळेमध्ये गेली 18 वर्ष धनंजय नागरगोजे हे सर काम करीत होते. पण 18 वर्ष सेवा बजावत असूनही त्यांना पगार मात्र मिळत नव्हता. आणि याच आक्रोशातून त्यांनी त्यांच्या संस्था चालकाकडे आपल्या पगाराची मागणी सुद्धा केली, परंतु सातत्यानं त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. पण शेवटी त्या संस्था चालकाने सुद्धा त्यांना अशी काही उत्तरं दिलीत की माणुसकीला काळीमा फासणारा सल्ला सुद्धा दिला. शेवटी परिस्थिती पुढे हतबल झालेल्या नागरगोजे सरांना याच सल्ल्याचा आदर करावा लागला आणि या सल्ल्यापुढे नतमस्तक व्हावं लागलं आणि स्वतःच्या गळ्यालाच फास लावून घ्यावा लागला. खरं तर नागरगोजे सरांसारखे असे कितीतरी शिक्षक आज महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांच्यावर अशी वेळ आली आहे. स्वतःचंच आयुष्य त्यांना संपवून टाकावंसं वाटतंय. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांवर आज इतकी बिकट अवस्था ओढवलेली आहे आणि त्याच्या मागचं कारण ते म्हणजे विनाअनुदानित धोरण. आणि याच विनाअनुदानित धोरणाची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊयात. आणि ती जाणून घेण्यापूर्वी अनुदानित आणि विनाअनुदानित यातला थोडासा फरक जाणून घेऊयात. अनुदानित म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या शाळेला शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. मग त्या निधीतून त्या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा पगार असेल किंवा शाळेसाठी विविध सोयी सुविधा या निधीतून पुरवल्या जातात. तर विनाअनुदानित म्हणजे याच्या बरोबर उलट, म्हणजे शासनातर्फे कुठल्याही प्रकारचा निधी या शाळांना दिला जात नाही. आता 2001 साली कायमस्वरूपी विनाअनुदानित धोरण सरकारनं अवलंबलं. पण हे धोरण अवलंबत असताना सरकारचा हेतू हा होता की सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळांमध्ये आणि खाजगी शाळांमध्ये ज्या अशा शाळा की ज्या शाळांना शासनाकडून 100% निधी उपलब्ध करून दिला जातोय, याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं. पण हे धोरण अवलंबत असताना इतर कुठल्याही शाळांना मंजुरी द्यायची नाही किंवा त्यांची जबाबदारी घ्यायची नाही अशी भूमिका सरकारनं स्पष्ट केली होती. पण त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा म्हणावा तितका विरोध या धोरणाला झाला नाही. कारण एखादी शाळा किंवा शिक्षण संस्था उभी करत असताना, स्थापन करीत असताना ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, ज्यांच्याकडे वारेमाप संपत्ती आहे, जे धनदांडगे लोक आहेत, असेच लोक शाळा किंवा शिक्षण संस्था उभी करतात. त्यामुळे त्यांना सरकारकडून अनुदान मिळो अथवा न मिळो त्यांना काहीही फरक पडत नाही. फरक पडतो तो या शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना. अक्षरशः या संस्था चालकांनी नव्या शाळेची परवानगी घेत असताना भविष्यात आम्ही कुठल्याही प्रकारचं अनुदान मागणार नाही अशा प्रकारचं शपथपत्रच या सरकारला लिहून दिलं होतं. त्यामुळे भविष्यात विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळेल याची शक्यता कमीच होती. परंतु सुरुवातीचे 2-3 वर्ष निघून गेल्यानंतर भीषण वास्तव डोळ्यासमोर आलं आणि यातल्या कायम या शब्दामुळे कितीतरी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली.
म्हणजे अगदी शहरी भागातल्या विना अनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक अतिशय तुटपुंज्या पगारावर काम करू लागले, तर ग्रामीण भागातले शिक्षक विना वेतन काम करू लागले. मग शिक्षकांचा आक्रोश वाढू लागला आणि मग सरकारच्या याच धोरणाविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि मग कुठे कायमस्वरूपी विना अनुदानित धोरण याच्यातल्या कायम हा शब्दच काढून टाकण्यात आला. मग कुठेतरी विना अनुदानित शाळांना निधी मिळू शकतो, अनुदान मिळू शकतं या आशेनं जन्म घेतला. मध्यंतरी एक शासनाकडून आदेश सुद्धा निघाला. तो म्हणजे ज्या शाळा मूल्यांकनात येतील त्या शाळांना शासनाकडून न थांबता 20%, 40%, 60%, 80% आणि 100% असं टप्प्याटप्प्यानं अनुदान दिलं जाईल. पण हे अनुदान देत असताना एखादी शाळा जर अनुदान पात्र ठरली तर त्या क्षणाला शासनाकडे निधी उपलब्ध पाहिजे. जर निधी असेल तरच अनुदान दिलं जाईल, अन्यथा दिलं जाणार नाही अशी भूमिका सरकारची होती. म्हणजेच काय तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशीच अवस्था या धोरणामुळं संस्थाचालक आणि त्याच संस्थेमध्ये काम करणाऱ्या साऱ्यांचीच झाली होती. गेल्याच वर्षी म्हणजे 10 ऑक्टोबर 2024ला विना अनुदानित शाळांना अनुदान दिलं जाईल असा GR काढण्यात आला. पण GR काढून सुद्धा यंदाच्या बजेटमध्ये त्याची तरतूद सुद्धा करण्यात आली नाही. मुळात हे यंदाचं बजेट विना अनुदानित शाळेतील शिक्षकांसाठी एक आशा होती, मात्र तीच आशा निराशेत परावर्तित झाली आणि म्हणूनच शिक्षकांचा आक्रोश सध्या वाढताना दिसतोय. शिक्षकांवर अतिशय भयावह परिस्थिती आलेली पाहायला मिळते. सद्यस्थितीचा विचार केला तर 3,500 या विना अनुदानित शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामध्ये जवळपास 70,000 शिक्षक काम करतात. यामध्ये कोणतंही अनुदान नसणाऱ्या शाळांमध्ये 20,000 शिक्षक, तर 20% ते 80% अनुदान मिळणाऱ्या शाळांमध्ये 50,000 शिक्षक काम करतात. आता शिक्षकांना एवढीच अपेक्षा आहे की जसं अनुदान शासनाने जाहीर केले तसं अनुदान या विना अनुदानित शाळांना मिळावं, जेणेकरून त्यातून त्यांचा पगार मिळेल. परंतु शासनानं फक्त आश्वासनं दिलीत, पण हे आश्वासन शासनानं लवकरात लवकर पूर्ण करावं याच्यासाठी याच मुद्द्यासाठी जवळपास 150हून अधिक आंदोलनं या शिक्षकांनी केली. अक्षरशः आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करण्याची वेळ शिक्षकांवर आली. पण तरी सुद्धा या मुद्द्यावर म्हणावा तितकं उत्तर काही मिळताना दिसत नाहीये. मग याच आक्रोशातून शिक्षक या विना अनुदानित शाळेमध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत ते आपल्या संस्था चालकांकडे आपली पगाराची मागणी करायला गेले तर हे संस्था चालक अगदी उडवाउडवीची उत्तरं देतात, दुर्लक्ष करतात किंवा अगदी माणुसकीला काळीमा फासणारे सल्ले सुद्धा देतात. याचं उदाहरण म्हणजे नुकतंच घडलेली घटना धनंजय नागरगोजे सरांची. त्यामुळे या शिक्षकांना आपलं मायबाप म्हणून शासनाकडेच पाहावं लागतं. पण शासन सुद्धा आश्वासनाची गाजरच दाखवतं आणि त्यामुळं शिक्षकांवर अशी उपासमारीची वेळ आली आहे. कितीतरी शिक्षक स्वतःचं आयुष्यच संपवताना टाकतात. कितीतरी शिक्षक हे शिक्षक पेशा स्वीकारत असताना शेतमजुरीची सुद्धा कामं करताना दिसतात आणि याच विना अनुदानित धोरणामुळे शिक्षकांवर अशी वेळ येताना दिसतेय. आता बीड जिल्ह्यातलं ते उदाहरण पाहिलं तर त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत, त्या लटकलेल्या अवस्थेत त्या नागरगोजे सरांच्या पायाला कडकडून मिठी मारून धाय मोकलून रडणारा त्यांचा बाप आणि दुसरीकडं 18 वर्ष काम करून सुद्धा पगार मिळत नाही म्हणून स्वतःचं आयुष्यच संपवणारा हा बाप, हे दोन्ही बाप विना अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या भीषण वास्तवतेची जाणीव करून देतात. लहानपणी असताना आपल्याला निबंध यायचा, माझे आवडते शिक्षक, याच्यावर कितीतरी पाणी आम्ही निबंध लिहायचो. पण मोठं झाल्यावर कळतंय की आपल्याला आवडलेले शिक्षक हे शासनाला सुद्धा आवडणं गरजेचं असतं. पण दुर्दैवाची गोष्ट ही की आज विद्यार्थ्यांना आवडणारे शिक्षक शासनाला बहुधा आवडत नाहीयेत आणि म्हणून महाराष्ट्रातील महिला जशा शासनाच्या लाडक्या बहिणी झाल्यात, अगदी तसंच विना अनुदानित शाळेतील शिक्षक सुद्धा आता शासनासाठी लवकरात लवकर लाडके होत, आवडते होत एवढीच आशा. शिक्षकांच्या या गंभीर प्रश्नाला नेमकं जबाबदार कोण, कारणीभूत कोण? शासन, संस्था चालक की स्वतः शिक्षक? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.